नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय भूगोल मधील कृषी हा घटक या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत। प्रस्तावना: शेतातील पिकांच्या उत्पादनाबरोबर गुरे, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या पाळणे, रेशीम किडे, मधमाशा पालन, फुलबाग, फळबाग, मत्स्यशेती इत्यादी व्यवसायांचा समावेश कृषी या घटकात होतो। अशा या शेतीपूरक व्यवसायाची माहिती आपण या घटकात पाहणार आहोत। शेतीपूरक व्यवसाय कोणते येतात तर त्यातला पहिला महत्त्वाचा व्यवसाय आहे तो म्हणजे पशुपालन। या पशुपालनामध्ये आणखी उपघटक पण येतात की ज्याच्यामध्ये गुरे पालन, शेळी व मेंढी पालन, कुक्कुटपालन असे हे व्यवसाय पण येतात। त्यानंतर मधमाशी पालन, मत्स्यपालन, रेशीम शेती आणि रोपवाटिका असेही व्यवसाय शेतीपूरक व्यवसायामध्ये येतात। त्यातील पहिला आहे पशुपालन आणि या पशुपालनातील पहिला आहे पालन म्हणजे गुरे पालन। गाय, म्हैस, बैल, रेडा इत्यादी जनावरांचे शेतीसाठी पालन केले जाते। शेतीच्या कामात वापर तसेच दूध व मांस यांसाठी हा व्यवसाय केला जातो। शेळी व मेंढी पालन हाही एक महत्त्वाचा व्यवसाय। हा पारंपरिक व्यवसाय डोंगराळ तसेच निम ओसाड कोरड्या हवामान प्रदेशात केला जातो। नागरी वस्त्यांपासून दूर ग्रामीण भागात जिथे खुरटे गवत, झुडपे, बाभळी असणाऱ्या ठिकाणी हा व्यवसाय केला जातो। या व्यवसायामध्ये शेळी आणि मेंढी ह्या महत्त्वाच्या आहेत। यापासून आपल्याला ह्या व्यवसायातून आपल्याला मांस व लोकर मिळवण्यासाठी सुद्धा हा व्यवसाय केला जातो। त्यानंतर आहे तो कुक्कुटपालन। हा व्यवसाय पूर्वी पारंपरिक पद्धतीने केला जायचा, परंतु आता व्यापारी तत्त्वावर शास्त्रीय पद्धतीने केला जातो। शहराजवळ मोठी बाजारपेठ असल्याने हा व्यवसाय आता शहरांजवळ मोठ्या प्रमाणात चालतो आणि शिवाय त्याच्यामध्ये शास्त्रीय पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो। हा व्यवसाय मुख्य करून मांस व अंडी मिळवण्यासाठी केला जातो। त्यानंतर आहे मधमाशी पालन। मध व मेण मिळवण्यासाठी हा व्यवसाय केला जातो। मध गोळा करण्यासाठी मधमाशा फुलोरा आलेल्या झाडांवर फिरतात, त्यामुळे परागीभवन चांगले होऊन झाडांची फलधारणा वाढते व पिकांचे उत्पादन वाढते। आता या मधमाशी पालनामुळे आपल्याला मध हा त्यातून आणि मेण हा त्यातून मिळणारा महत्त्वाचा घटक आहे। मत्स्यशेती मत्स्यशेती करण्यासाठी शेततळी तयार केली जातात। त्याच्यात मत्स्यबीज आणून सोडले जाते। गोड्या पाण्यात शास्त्रीय पद्धतीने माशांचे संगोपन केले जाते की जेणेकरून जास्तीत जास्त उत्पादन मिळावे। मत्स्यशेतीसाठी अशा प्रकारची शेततळी सुद्धा तयार केली जातात आणि यामध्ये प्रामुख्याने वाम, रावस, रहू, कोलंबी अशा प्रकारच्या माशांचा समावेश केला जातो की जेणेकरून अशा प्रकारच्या एक माशांची शेती तळ्यात मत्स्यबीज सोडल्यामुळे त्याचे उत्पादन पण चांगल्या प्रकारे मिळते, शिवाय त्याचा जो वर्गीकरणाचा जो वेळ असते तो वाचतो। त्यानंतर आहे रेशीम उद्योग। रेशीम किड्यांच्या कोशांपासून रेशीम धागे मिळवले जातात। तुतीच्या झाडाचा पाला हे रेशीम किड्याचे मुख्य खाद्य आहे। हे झाड किमान 15 वर्षे जिवंत राहते, त्यामुळे दरवर्षी काही याची लागवड करावी लागत नाही आणि तो खर्चही आपला वाचतो। याचे जे रेशीम किडे असतात ते अशा प्रकारचे असतात आणि तुतीचा पाला हे या रेशीम किड्याचं मुख्य खाद्य। त्यानंतर आहे रोपवाटिका व्यवसाय। फलोत्पादन, औषधी व सुगंधी वनस्पती या प्रकारच्या चांगल्या उत्पादनासाठी चांगल्या दर्जेदार रोपांची, कलमांची, कंदांची व बियाण्यांची आवश्यकता असते। यासाठी हा व्यवसाय उदयास आला। यातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळते। रोपवाटिका व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणावर हा आता व्यवसाय केला जातो। त्यानंतर आहे हरितगृहातील शेती। लोखंडी पाईपचा सांगाडा व प्लास्टिकचा कागद यांचा वापर करून पाणी, उजेड व तापमान यांचे नियंत्रण तसेच रोगराईचे नियंत्रण करून लिली, जरबेरा अशा आर्थिक फायदा जास्त देणाऱ्या उत्पादनासाठी हरितगृहाचा वापर केला जातो। म्हणजे प्रामुख्याने याच्यामध्ये फुलशेती जास्त केली जाते की जेणेकरून त्याचं उत्पादन आहे जे ते जास्त मिळेल। धन्यवाद।